पालकांनो, आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचा आहे? मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचे शिक्षण. शिक्षण, संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम. क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी. क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची बीजे रोवली जातात. कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर. आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. जीवाची पर्वा न करता ईश्वरपूरच्या पोलीस अंमलदाराने नदीत उडी मारून वाचवला वृद्धाचा जीव. जयवंत पाटील यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक. कर्तव्य बजावून घरी परतत असताना समोर घडलेला अनर्थ पाहून एका पोलीस अंमलदाराने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता ताकारी नदीच्या पात्रात उडी मारून एका बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवला. जयवंत विठ्ठल पाटील असे या धाडसी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या या शौर्याचे सांगली जिल्हा पोलीस दल आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. ईश्वरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार जयवंत पाटील हे 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास आपले कर्तव्य संपवून घराकडे निघाले होते. ताकारी नदीच्या पुलावरून जात असताना त्यांना तिथे लोकांची मोठी गर्दी दिसली. एक इसम पुलावरून नदीत पडला असून तो पाण्यात बुडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपले अंगावरील कपडे बाजूला काढले आणि पुलावरून थेट नदीच्या पात्रात उडी घेतली. त्यांना साथ देण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या आणखी एका जागरूक नागरिकानेही पाण्यात उडी मारली. दोघांनीही पोहत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला सुखरूप नदीकाठावर आणले. नदी बाहेर काढल्यानंतर चौकशी केली असता सदर व्यक्तीचे नाव दीपक महादेव पळसे, वय 49, राहणार ईश्वरपूर असल्याचे समजले. त्यांना तातडीने 108 रुग्णवाहिकेमार्फत पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय ईश्वरपूर येथे दाखल करण्यात आले आहे. पोलीस गणवेशात असो किंवा नसो, खाकी वर्दीतील माणुसकी आणि कर्तव्य तत्परता जयवंत पाटील यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केली आहे. या धाडसी कामगिरीबद्दल सांगली जिल्हा पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचवणे हे खऱ्या अर्थाने पोलीस दलाचे ब्रीदवाक्य सार्थ ठरणारे आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. कर्तृत्ववान नेतृत्व, विकासाचा ध्यास. तुमचा विजय हाच ईश्वरपूरचा विश्वास. उरून ईश्वरपूर नगर परिषद नगराध्यक्षपदी माननीय श्री आनंदराव संभाजी मलगुंडे दादा यांची भरघोस मताने निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. दादा, आपल्या भावी वाटचालीस व लोकसेवेच्या कार्यास आमच्याकडून कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक अजित चौगुले, अक्षय शिंगारे, रिजवान मुल्ला, सागर वडार, रामलिंग औटी व ईश्वरपूर शहर नागरिक, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.